नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतात उभा असलेला एक प्राचीन किल्ला म्हणजेच हदगड किल्ला। समुद्रसपाटीपासून साधारण 3600 फूट उंचीवर असलेला हा किल्ला आज भग्नावस्थेत असला तरी त्याचा इतिहास अत्यंत वैभवशाली आहे। नमस्कार, मी हर्षल। मी इतिहास शिकवत नाही, मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो। इतिहासात हा किल्ला अनेक वेळा हात बदलत राहिला, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला। गुजरातकडून येणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी हदगड किल्ला हा अत्यंत उपयोगी ठरला। हदगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला दिसतं एक खास शिल्प, ते म्हणजे शरभाचं शिल्प। शरभ हा फक्त शिल्प नव्हे तर पुराणातील एक पौराणिक प्राणी आहे। भगवान शंकरांनी नरसिंह अवताराचं तेज शमवण्यासाठी घेतलेलं रूप म्हणजे शरभ। प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर हनुमानाची मूर्ती व गणपतीची मूर्ती सुद्धा दिसते। वरच्या भागात दगडात कोरलेली काही पाण्याची टाके आहेत, आजही त्यात पाणी साठलेले दिसतं। लोककथांमध्ये हदगडावर गुप्त मार्ग होता अशी माहिती सांगितली जाते। काही ठिकाणी दगडी बांधकामे केलेल्या भिंती अजूनही उभ्या आहेत। या तटबंदीचा उपयोग किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी होत असे। किल्ल्याच्या विविध भागात संस्कृत व देवनागरीत शिलालेख आहेत। हा किल्ला ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय आहे। पावसाळ्यात सगळीकडे धुकं, धबधबे, हिरवाईमुळे हा किल्ला एकदम स्वर्गासारखा भासतो। हदगड हा किल्ला बागलाण प्रांतात येतो। हा भाग बहुधा बागुल राजवंशांच्या ताब्यात होता। पुढे मुघल आणि मराठ्यांमध्ये या किल्ल्यावर संघर्ष झाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य विस्तार मोहिमेत हदगड किल्ला जिंकला। महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केल्यामुळे दख्खन ते गुजरात या मार्गावर नजर ठेवणे सोपं झालं। गडावर पुढे जाताना निसर्गाचा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत आपण पुढे पोहोचतो किल्ल्याच्या शिखरावर। इथे शांततेत उभं असलेले हतकेश्वर महादेवाचं मंदिर आजही लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा व जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।